रेडी स्टेडी गो. एप्रिल 2026 मध्ये जे महत्वाचे पुरस्कार, क्रीडा आणि निर्देशांक प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यावर आपण खूप महत्वाचे प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे जे 26 प्रश्न आहेत याच्यापैकी तुम्हाला किती गुण मिळत आहेत ते तुम्ही कमेंट करायचं आहे. 20च्या पुढे तरी तुम्हाला मिळालेच पाहिजे तर तुमची तयारी चांगली आहे असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. तर तुमचा पहिला प्रश्न आहे पुरस्कार, क्रीडा आणि निर्देशांकावर. उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रेसिडेंट कलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर देण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 सेकंद दिले जातील. जर उत्तर बरोबर असेल तर तुम्ही स्वतःला 1 गुण द्यायचा आहे आणि जर चुकीचं असेल तर 0 गुण द्यायचा आहे. येत नसेल तरी 0 गुण द्यायचा आहे आणि उत्तर आहे ओडिशा पोलीस. बरोबर. उत्कृष्ट सेवेसाठी ओडिशा पोलिसांना प्रेसिडेंट कलर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार पोलीस दलाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे आणि हा एकदाच भेटतो. आता ओडिशा पोलिसांना भेटलाय ना तर तो परत भेटणार नाही. प्रेसिडेंट कलर तो फक्त एकदाच भेटतो. ओके, प्रेसिडेंट कलर पुरस्कार. सक्षम वातावरण इनॅबलिंग एन्व्हायरमेंट श्रेणीत प्रतिष्ठित WSIS पुरस्कार 2026 साठी कोणत्या भारतीय उपक्रमाचे नामांकन झालेले आहे? उत्तर आहे समृद्ध ग्राम. बघा काय आहे हे तर WSIS पुरस्कार 2026 झाले. त्याच्यामध्ये सक्षम वातावरण या श्रेणीमध्ये भारताचा हा समृद्ध ग्राम हा उपक्रम आहे, याला नामांकन मिळालेलं आहे. आता WSIS म्हणजे काय तर माहिती समाजावरील जागतिक परिषद, वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइज. वर्ल्ड समिट जागतिक परिषद आहे कशावरची? माहिती समाज. ओके, इन्फॉर्मेशन सोसायटी. समृद्ध केंद्राद्वारे भौतिक आणि डिजिटल सेवा एकत्रित पुरवल्या जातात. हे जे समृद्ध ग्राम आहे ना याच्यामध्ये या केंद्रांतून फिजिकल आणि डिजिटल या दोन्ही प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. या उपक्रमाचे पहिले केंद्र कुठं स्थापन करण्यात आलेलं होतं तर उमरी मध्य प्रदेश इथे स्थापन करण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? WSIS म्हणजे वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइज 2026 साठी समृद्ध ग्राम या भारतीय उपक्रमाचं नामांकन दिलेलं होतं. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? प्रश्न 3. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कार्लोस अल्कराज. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर अवॉर्ड झाले त्याच्यामध्ये कार्लोस अल्कराज यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे आणि या पुरस्काराला कोणत्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराला खेळांमधील ऑस्कर असंही संबोधलं जातं. पुढचा प्रश्न आहे लॉरियस लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला मिळाला? लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार. उत्तर आहे नादिया कोमानेची. लॉरेन्स लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार रोमानियाची माजी जिम्नॅस्टिक नादिया कोमानेची हिला मिळाला. लॉरियस लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार आहे आणि लॉरियस कोणता होता? वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर. कार्लोस अल्कराज आणि नादिया. कार्लोस आणि नादिया हे दोन्ही लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर WWF यंग ग्लोबल लीडर पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? महत्वाचा प्रश्न आहे हा. वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर यंग ग्लोबल लीडर जोगेनीपल्ली संतोष कुमार जर हे भारतातील आहेत तर महत्वाचा प्रश्न ठरतो. महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर यांनी एक पुरस्कार दिला यंग ग्लोबल लीडर आणि तो कोणाला मिळालेला आहे तर जोगेनीपल्ली संतोष कुमार. जागते रहो जोगेनीपल्ली. जर तुम्हाला वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर कडून पुरस्कार मिळवायचा असेल तर. पुढचा प्रश्न आहे ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026 कोणाला मिळाला? ग्लोबल ग्रीन आयकॉन हा अवॉर्ड सुद्धा जोगेनीपल्ली संतोष कुमार यांना मिळालेला आहे आणि कशासाठी मिळालेला आहे तर
वृक्षारोपण कार्यासाठी मिळालेला आहे. ग्लोबल ग्रीन आयकॉन 2026 जोगेनीपल्ली संतोष कुमार. वृक्षारोपणासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळाला? गणितात पुरस्कार भेटतो ब्रेक थ्रू. फ्रँक मर्ल यांना गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार मिळालेला आहे. फ्रँक मर्ल, ब्रेक थ्रू. ओके, गणित. हान्स क्रिश्चियन अँडरसन अवॉर्ड, बाल साहित्याचं नोबेल ज्याला म्हटलं जातं, हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न 8वा. हान्स क्रिश्चियन अँडरसन अवॉर्ड, या अवॉर्डला बाल साहित्याचं नोबेल असंही म्हटलं जातं. चाइल्ड रिलेटेड हे लेखन असतं. बाल साहित्य म्हणजे बाल साहित्यावर आधारित असतं. हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मायकल रोसेन आणि काई गाओओ यांना मिळालेला आहे हान्स क्रिश्चियन अँडरसन अवॉर्ड. मायकल रोसेन, लहान मुलागत काय रुसून बसायचं, बरोबर ना? रोसेन वरून रुसून बसणे, असं लहान मुलं रुसून बसतात ना. मग लहान मुलांचा बालसाहित्य, त्यांच्यावरचं बालसाहित्य आहे मायकल रोसेन. आणि काय काय रुसून बसायचं लहान मुलांवर. ओके, ही ट्रिक तुमच्या लक्षात राहील तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही लगेच टिक करू शकता. काही गाओह हे चीनचे आहेत आणि रोसेन ब्रिटनचे आहेत. पुढचा प्रश्न. मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे अनिता चौधरी. ओके, अशा नावाचा सुद्धा एक राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि तो अनिता चौधरी यांना मिळालेला आहे. 4 मछली, चौधरी वरून काय 4 आणि मछली, 4 मछलीधर. MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर सी श्रीनिवास राव यांना मिळालेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार 2026. स्वामीनाथन आणि श्रीनिवास दोन्ही थोडस हे होते ना. स्वामींना कुठे ठेवा? निवासात ठेवा. निवास म्हणजे काय? घर. स्वामी. ओके, स्वामींना कुठे ठेवा? घरामध्ये ठेवा. असं तुम्ही मेमरी ट्रिक लक्षात ठेवू शकता. महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? महाराजा यशवंतराव होळकर, ज्योतिरादित्य शिंदे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या, महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार 2026, ज्योतिरादित्य शिंदे. आतापर्यंत 11 प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला किती प्रश्न येत आहेत ते तुम्ही बघा आणि स्वतःला मार्क्स द्या. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, आपण स्पोर्ट्समन बघितलेला होता. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर जो कार्ल अल्कराज यांना मिळालेला आहे. आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आहे ते अरिना सबालेंका यांना मिळालेला आहे. कार्लोस अल्कराज मॅन स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर आणि अरिना सबालेंका स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. ओके, आणि ज्या नादिया आहेत त्यांना लाईफ टाईम जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड नादिया यांना. ओके, पुढचा. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा मुकुट कोणाला मिळाला? फेमिना मिस इंडिया साधी पाहिजे का तुम्हाला? फेमिना मिस इंडिया साधी पाहिजे. साध्वी सतीश सैल यांना फेमिना मिस इंडिया हा पुरस्कार मिळालेला आहे. फेमिना मिस इंडिया 2026 साध्वी सतीश सैल. प्रश्न 14. हॉवर्ड साऊथ एशियन असोसिएशन द्वारे 2026 पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? साऊथ एशियन असोसिएशन पर्सन ऑफ द इयर 2026 साठी सयानी गुप्ता. जर एवढ्या मोठ्या अवॉर्ड साठी जर त्यांची निवड झालेली आहे तर ती शहाणीच असेल ना, सयानीच असेल ना, बरोबर? सयानी गुप्ता सयानी आहे म्हणून त्याची या पर्सन ऑफ द इयर साठी साऊथ एशियन असोसिएशन द्वारे निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न. UNIDO द्वारे चौथा जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन अवॉर्ड कोणत्या संस्थेला मिळाला? जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन अवॉर्ड महत्वाचा प्रश्न आहे. निवडलं उत्तर गुंटूर महानगरपालिका. युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन UNIDO चा फुल फॉर्म काय आहे? तर UN युनायटेड नेशन, I फॉर इंडस्ट्रियल, D फॉर डेव्हलपमेंट आणि ऑर्गनायझेशन.
ही जी ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठीची, ती एक अवॉर्ड देते आणि हा चौथा अवॉर्ड होता या वर्षीचा, जो जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन जेम अवॉर्ड आहे आणि तो गुंटूर महानगरपालिका हिला प्रदान करण्यात आलेला आहे. गुंटूर कुठं आहे? आंध्र प्रदेश, बरोबर ना? पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या वटवाघूळ प्रजाती मूल्यांकन अहवाल 2024-25 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वटवाघळांच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत? बघा, एक तर हा प्रश्न महत्वाचा का ठरतो, तर पहिलं वटवाघूळ प्रजाती मूल्यांकन झालेलं आहे. जे पहिलं झालेलं असतं ते महत्वाचं असतं. कधी कोणत्या वर्षात झालेलं हे? 2024-25 मध्ये ते वटवाघूळ प्रजाती मूल्यांकन झालेलं होतं, पण जो रिपोर्ट आहे तो या वर्षी प्रसिद्ध झालेला आहे. तर कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारताच्या पहिल्या वटवाघूळ प्रजाती मूल्यांकन अहवाल 2024-25 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक वटवाघळांच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत. नंबर ऑफ स्पीसीज जास्त आहे, प्रजातींची संख्या जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक 2026 मध्ये गौतम अदानी जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर आहेत? ब्लूमबर्ग अब्जाधीश बिलियनरीज इंडेक्स 2026, खूप पैसा आहे. उत्तर आहे 19व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक 19व्या स्थानावर आहेत गौतम अदानी. आणि महत्वाचं का आहे, तर आशियामध्ये ते पहिल्या स्थानावर आहेत. आशियामध्ये फर्स्ट, ओके, आणि ग्लोबल मध्ये मग ते 19व्या स्थानावर आहे. 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोहिमेअंतर्गत जागरूकता उपक्रमांमध्ये भारतातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला? राष्ट्रीय पोषण पंधरवडा झाला, बरोबर. मग त्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जो एप्रिलमध्ये झाला त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर आहे अहिल्यानगर. 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोहिमेअंतर्गत जागरूकता उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे, का सांगा? तर हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. आता तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? पोषण, अहिल्यादेवी काय करतायत? सगळ्यांना जेवण वाढतायत, असं काहीतरी तुम्ही इमॅजिन करा, ज्याने की अहिल्यानगर आणि पोषण पंधरवडा दोन्ही लिंक होतील आणि पुणे आलेला आहे 2 नंबरला. पुणे तिथे काय होणे? ओके. त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे, सिप्री अहवालानुसार संरक्षण खर्चात डिफेन्स स्पेंडिंग भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे 5वा, बरोबर. स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट हा सिप्रीचा लॉंग फॉर्म आहे. स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ती अहवाल सादर करते आणि संरक्षणावर किती खर्च केला जातोय, मिसाईल्सवर, जे आपण वगैरे INS जहाज वगैरे बनवतो, किती खर्च संरक्षण विभागावर केला जातोय, त्याच्यामध्ये भारताचा 5वा क्रमांक आहे. पहिला अमेरिका, दुसरा चीन असेच नंबर असतील. आणि युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चाललेलं आहे त्याच्यामुळं ते भारताच्या पुढे आहेत. आशिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या कोणती आहे? आशिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप झालेली आहे. उत्तर निवडलं. 5 सुवर्ण, 2 रौप्य, 8 कांस्य. बघा, 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 8 कांस्य. मंगोलियात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने 5 सुवर्ण, 2 रौप्य, 8 कांस्य अशी एकूण पदके जिंकलेली आहेत. या पदक तालिकेत आता आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती, मग आशियातलेच देश असतील. कझाकस्तान प्रथम होता, भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कुठे झालेल्या आहेत या? मंगोलियामध्ये. मँगो खात खात बॉक्सिंग केली. कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धा 2026 जिंकली? निवडलं उत्तर. फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धा आर वैशाली. भारतीय ग्रँड मास्टर आर वैशाली हिने फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धा 2026 जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे, कर्नाटकाने 23 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. शुभंकराचे नाव मोरवीर आहे.
जे खेलो इंडिया आदिवासी खेळ झाले, दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 संदर्भातील दोन्ही विधानं बरोबर आहेत, कारण कर्नाटकानं 23 सुवर्ण पदकांसह तो पहिला आलेला होता आणि मोरवीर हे शुभंकराचं नाव आहे. महत्वाचं काय आहे, मल्लखांब आणि कबड्डी हे या स्पर्धेतील प्रात्यक्षिक खेळ होते, म्हणजे ते फक्त प्रदर्शित केले जातात. मल्लखांब आणि कबड्डी प्रत्यक्ष स्पर्धेचा ते भाग नव्हते. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 मोरवीर कर्नाटक सुवर्ण पदकांसह. कुठे आयोजित झालेले होते हे? छत्तीसगड मध्ये. बघा, चेक करा एकदा आणि कमेंट करा. रूपा बयोर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तायक्वांडो, बरोबर ना? तायक्वांडो माहित आहे ना, मार्शल आर्ट्स गत एक खेळ आहे तायक्वांडो. रूपा बयोर ही अरुणाचल प्रदेशची खेळाडू आहे आणि या तायक्वांडो खेळाशी संबंधित आहे. जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावर असून भारतातून पहिल्या क्रमांकावर आहे. या न्यूज मध्ये होत्या, कारण तायक्वांडो मध्ये जागतिक स्तरावर जे काही पहिला क्रमांक, वर्ल्ड नंबर 1 कोण आहे, वर्ल्ड नंबर 2 कोण आहे, तर वर्ल्ड नंबर 5 जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावर आहेत या रूपा बयोर आणि भारतातून पहिल्या क्रमांकावर आहेत तायक्वांडो. पुढचा प्रश्न आहे, 2026च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी सुवर्ण पदके जिंकली होती? 2026 ची आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप झाली. कोणत्या कुस्तीपटूंनी? सुजित कलकल आणि अभिमन्यू मांडवाल. कलकल काय करतो? मांडवली करणार, नाहीतर कुस्ती करेल. बघा, कलकल काय करतो? मांडवली कर, नाहीतर कुस्तीत एका कुस्तीत सरळ करेल. बरोबर. किर्गिस्तान मध्ये झालेली होती 2026 ची आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप, किर्गिस्तान. भारतीय कुस्तीपटूंनी सुवर्ण पदके जिंकली. 2 सुवर्ण, 6 रौप्य, 9 कांस्य पदकांसह 5वं स्थान पटकावलं आहे आणि इराण पहिल्या स्थानावर आहे. जिथं युद्ध चालू आहे तेही पहिल्या स्थानावर आहे आणि भारतानं 5वं स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने वर्ल्ड मास्टर ई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन केले त्या देशानं वर्ल्ड मास्टर ई स्पोर्ट्स? उत्तर आहे थायलंड. वर्ल्ड मास्टर ई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. ओके. आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्हा पोलिसांनी 5 पदके जिंकलेली आहेत. एम सुब्बाराव आणि नागराजू यांनी सुवर्ण पदके पटकावली. आता हे महत्वाचं का ठरतं, तर जे हे ई स्पोर्ट्स झाले चॅम्पियनशिप, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशचे जे बापटला जिल्हा पोलीस आहेत यांनी 5 पदकं जिंकली आणि या बापटला जिल्हा पोलिसांमध्ये सुद्धा हे 2 पोलीस आहेत, एम सुब्बाराव आणि नागराजू यांनी सुवर्ण पदके पटकावली. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो. पुढचा प्रश्न आहे, ISSF ज्युनियर विश्वचषक 2026च्या पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? शूटिंग चॅम्पियनशिप ना, भारत. नेमबाजी, शूटिंग. ISSF ज्युनियर आहे बरं का, ज्युनियर महत्वाचं आहे. विश्वचषक 2026 भारताने 5 सुवर्ण, 6 रौप्य, 5 कांस्य, 5, 6, 6. इथे एक असं तर 6, 6, 6 झालेलं असतं, पण ठीक आहे. आपल्याला 5, 6, 6 गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ पदक तालिका भेटलेली आहे आणि आपण पहिल्या क्रमांकावर आहे. फर्स्ट इंडिया ज्युनियर विश्वचषक 2026. ओके. आपले हे क्वेश्चन्स 26 पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला किती मार्क्स भेटले, तुमच्या 26 पैकी किती बरोबर आले हे तुम्ही कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या सोबत राहा. चालू घडामोडींवरील मंथली आपण कॅटेगरीज घेतो. या कॅटेगरीज मधील हे जे प्रश्न आहेत हे खूप महत्वाचे आहेत आणि शेवट जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.